अहिल्यानगर महापौर पद ओबीसी महिलांसाठी आरक्षित. राजकीय वर्तुळात उत्सुकता. अहिल्यानगर महानगरपालिकेच्या महापौर पदाची सोडत नुकतीच जाहीर झाली असून यावेळी हे पद ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाले आहे. त्यामुळे शहराच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली असून महापौर पदाची माळ नेमकी कुणाच्या गळ्यात पडणार याबाबत चर्चा रंगू लागली आहे. महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण जाहीर होताच भारतीय जनता पार्टी आणि राष्ट्रवादी काँग्रेस या प्रमुख पक्षांमधून इच्छुक महिला नगरसेविकांची नावे पुढे येऊ लागली आहेत. भाजपकडून शारदा ढवण, पुष्पा बोरुडे आणि आशाताई कातोरे या नगरसेविका महापौर पदाच्या शर्यतीत आहेत. तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून सुजाता पडोळे, वर्षा काकडे, अश्विनी लोंढे, ज्योती गाडे, आशा डागवाले आणि सुनीता फुलसुंदर या नगरसेविकांची नावे चर्चेत आहेत. या सर्व नगरसेविका अनुभवी असून त्यांनी आपल्या प्रभागात विविध विकास कामांच्या माध्यमातून स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे. त्यामुळे महापौर पदासाठी चांगलीच चुरस निर्माण झाली आहे. आरक्षणामुळे महिला नेतृत्वाला संधी मिळत असली तरी अंतिम निर्णय पक्षांतर्गत राजकारण, संख्याबळ तसेच आघाडी युतीच्या समीकरणांवर अवलंबून राहणार आहे. अहिल्यानगरच्या इतिहासात पहिली ओबीसी महिला महापौर कोण ठरणार याबाबत उत्सुकता शिगेला पोहोचली असून लवकरच या प्रश्नाचे उत्तर मिळण्याची शक्यता आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी नव्या महापौरांकडून सक्षम, विकासाभिमुख आणि जनतेच्या अपेक्षांवर खरे उतरतील अशा नेतृत्वाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.